नमस्कार मित्रांनो, अजमेर शेख IAS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मला बरेच विद्यार्थी विचारतात की सर तुम्ही दिल्लीला IASची तयारी करण्यासाठी गेला होता, मग त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे का, किंवा कोणते कोणते पुस्तकं किंवा कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, कोणती तयारी केली पाहिजे. आज आपण पाहणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ NCERT. बघा, NCERTचे पुस्तकं वाचणं खूप आवश्यक आहेत का, तर हो, नक्की. इट इज मस्ट रीडिंग बुक्स. फॉर एक्झाम्पल जिओग्राफीचे पुस्तक आपल्याला कंपल्सरी वाचायचे आहेत. का वाचायचे आहेत? कारण का ह्या पुस्तकामध्ये केंद्र शासनाचे पुस्तक आहेत. ह्या पुस्तकामध्ये आपल्याला IASची तयारी किंवा IPSची जिल्हाधिकारी किंवा फौजदार या परीक्षांची तयारी करण्यासाठी त्या परीक्षामध्ये जो विषय आहे भूगोल, तो 5वी पासून ते 12वी पर्यंत विविध टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर केले, सोप्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये सांगितलेले आहेत. तर आपण पाहणार आहोत विविध प्रकारची जी NCERT आहे त्यामध्ये. बघा, आता NCERT नेमकी आहे कशी, हे बघा. NCERT अशी असते. हे NCERTचं पुस्तक आहे 7वी स्टँडर्ड 7 जिओग्राफी टेक्स्ट बुक. सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र, विविध विषयांचे सामाजिक शास्त्र. त्यानंतर आवर एन्व्हायरमेंट, या पुस्तकामध्ये काय दिले, आवर एन्व्हायरमेंट. मग ह्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला काय विविध धड्यांची माहिती दिलेली आहे, त्याची विश्लेषण आपल्याला सोप्या पद्धतीने त्या परीक्षेत लिहायचं. UPSC मेन्स एक्झामिनेशन असू द्या, प्री असू द्या, किंवा मग ओरल इंटरव्ह्यू असू द्या, किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असू द्या. तर यामध्ये बघा, पहिला चॅप्टर आहे एन्व्हायरमेंट म्हणजे काय, इनसाइड आवर अर्थ, आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये काय, हे गाभा कुठपर्यंत आहे, त्याच्या गाभ्याचे 3 प्रकार आहेत, त्या 3 प्रकारामध्ये काय काय आहे ते ह्यामध्ये NCERT दिलेलं आहे. क्रस्ट म्हणजेच काय, भूपट्टी, त्यानंतर मेंटल, आणि त्यानंतर कोर म्हणजे गाभा, प्रावरण आणि गाभा, असे 3 टप्पे आहेत आतमधल्या भागाचे ते दिलेत. एअर म्हणजे काय, बघा, आपली बदलती पृथ्वी, आवर चेंजिंग अर्थ. एअर हवा म्हणजे काय, तर हवेचे प्रेशर बेल्ट म्हणजे काय, दाबाचे पट्टे म्हणजे काय, ह्या गोष्टी. वॉटर पाण्याचे सोर्सेस काय आहेत, रिसोर्सेस काय म्हणजे संसाधन काय काय, आणि त्याचं काय काय कुठं उपलब्धता आहे. नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ म्हणजे विविध प्रकारचे जे नॅचरल म्हणजे नैसर्गिक जी व्हेजिटेशन वनस्पती आहेत त्यांचं. आता एन्व्हायरमेंट मध्ये विविध ठिकाणचं पर्यावरण दाखवलंय. कोणत्या कोणत्या कंपोनंट येतात एन्व्हायरमेंट मध्ये, बघा. कंपोनंट ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे घटक कोणते कोणते आहेत एन्व्हायरमेंट मध्ये. ह्युमन, बघा, ह्युमन मेड घटक अँड नॅचरल मेड घटक. नॅचरल मध्ये वॉटर येत आहे, एअर म्हणजे ऍटमॉस्फिअर म्हणजे हवामान, वॉटर म्हणजे हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, आणि लँड म्हणजे लिथोस्फिअर म्हणजेच काय, शिलावरण ज्याला आपण म्हटलं जातं. शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिघांना मिळून त्यानंतर काय तयार होतं, तर जीवावरण बायोस्फिअर हे घटक आहे. लिव्हिंग थिंग्स बायोस्फिअर जीवावरणामध्ये ह्या. मॅन मेड थिंग्स, बिल्डिंग्स, रोड्स, देन सो मेनी थिंग्स विच मेड बाय पीपल ऑर मॅन, माणसानं बनवलेल्या गोष्टी. ह्युमन, मग ह्युमनामध्ये इंडिव्हिज्युअल आहे, पर्सनल, फॅमिली आहे, वैयक्तिक कुटुंब आहे, आणि कम्युनिटीमध्ये अनेक कुटुंब येतात. विविध प्रकारच्या फॅमिली इन्क्लूड होतात कुठं, कम्युनिटी म्हणजेच त्याला. आणि रिलिजन म्हणजे विविध धार्मिक धार्मिक हे धर्म आहेत, विविध प्रकारचे लोक आहेत, त्यांना मानणारे आहेत, त्यांचे एक पवित्र स्थान आहेत. एज्युकेशनल, त्यानंतर इकॉनॉमिक, पॉलिटिकल, मॉन्युमेंट्स. आता बघा, पॉलिटिकल म्हणजे राजकीय गोष्टी, एज्युकेशनल शैक्षणिक, सोशल म्हणजे सामाजिक. बघा, ह्या डायग्राम नुसार आपल्याला समजते. अँड वर्ड ओरिजिन, शब्दाची उत्पत्ती कुठे झाली ह्या गोष्टी तर एका बॉक्स मध्ये दिलेल्या असतात. त्यानंतर किंवा एक लेट्स डू, एक महत्वाची गोष्ट आहे, किंवा डू यू नो, तुम्हाला हे माहित आहे का, हे एक सदर याच्यामध्ये चालवलेलं जातं. एन्व्हायरमेंट शब्दाची उत्पत्ती कशी झाली, फ्रेंच शब्द आहे हा एनवायर. बघा, एनवायरनर आणि एनवायरनर म्हणजे मिनिंग काय दिले, नेबरहुड. फ्रेंच शब्द काय, एनवायरनर, त्याचा अर्थ आहे सराउंडिंग म्हणजे आपल्या सभोवतालचा जो परिसर आहे त्या परिसराला आपण काय म्हणतात, आपले पर्यावरण, एन्व्हायरमेंट. त्यानंतर बघा इथं दिलेला आहे बायोस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजे वरचा हवेचा भाग. त्यानंतर हायड्रोस्फिअर, हवेमध्ये विविध घटक आहेत, विविध प्रकारचे वायू आहेत, ऑक्सिजन, हायड्रोजन, ऑरेगॉन आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साइड आहे. लिथोस्फिअर म्हणजे पाषाण, मग क्रस्ट जमिनीची वरची भूपट्टी, अंतर्गत गाभा, असे विविध गोष्टी NCERT मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून मित्रांनो, भूगोल या विषयाची 6वी पासून ते 10वी ते 12वी पर्यंतची NCERT कंपल्सरी आहे फॉर क्लिअरिंग युअर IAS एक्झामिनेशन. इफ यू वॉन्ट टू बिकम IAS ऑफिसर देन फॉलो दिस अँड इट इज अ मस्ट रीड बुक. भूगोल या विषयासाठी बाजारामध्ये कुठलंही स्टँडर्ड बुक नाही. तुम्ही फर्स्ट रँक पासून, पहिल्या रँक पासून, टीना डाबी मॅम असू द्या, किंवा मग
विविध जे टॉपर्स आहेत त्यांच्यापासून आपण पाहू शकता त्यांनी सर्वांनी ह्या गोष्टी रिकमेंड केलेल्या आहेत. त्यानंतर आपलं शुभम कुमार असू द्या किंवा विविध जे टॉपर्स आहेत, कनिष्क कटारिया सर असतील, या सर्व टॉपर्सनी एनसीईआरटी ला खूप महत्व दिले. आता हे आहे बघा वातावरणाची डायग्राम. या डायग्राम मध्ये बघा सोप्या पद्धतीने स्ट्रॅटोस्फिअर, त्यानंतर बघा पहिल्यांदा ट्रॉपोस्फिअर म्हणजे तपांबर, त्यानंतर स्ट्रॅटो म्हणजे स्थितांबर, त्यानंतर पुढचा आहे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, त्यानंतर मेसोस्फिअर मध्यांबर, त्यानंतर थर्मोस्फिअर म्हणजे त्याला आयनांबर, आणि एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर, असे विविध 5 थर दिलेले आहेत. या थरामध्ये तापमानाची रेषा कशी कमी जास्त पद्धतीने होते त्या घटक ह्याच्यामध्ये दिलेले. द प्रेशर बेल्ट्स बघा आणि द मोमेंट्स ऑफ एअर बघा, हाय प्रेशर पोलरवर दोन्ही ध्रुवावर लो प्रेशर असतं, मग ह्या प्रेशर बेल्टची यामध्ये ह्याच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. किंवा पाऊस कसा पडतो, आरोही पद्धतीनं कसा पडतो, सायक्लोनिक कसा पडतो, रिलीफ कसा पडतो आणि कन्व्हेन्शनल कसा पडतो, अशा गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट एनसीईआरटी मध्ये आहे बघा, ही आहे 8वीची जिओग्राफी, सोर्सेस अँड डेव्हलपमेंट रिसोर्सेस. आपल्याला कुठलाही विकास करण्यासाठी व्हेन वी वांट टू डू डेव्हलपमेंट वी मस्ट नीड कोल, मिनरल्स, ऑइल, गॅसेस, नॅचरल गॅसेस अँड सो मेनी थिंग्स, अँड इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एव्हरी इकॉनॉमी इन द वर्ल्ड. जगातल्या कुठल्याही इकॉनॉमीला डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये संसाधनं खूप महत्वाचे आहेत. कोळशाच्या खाणी आहेत, खनिज संसाधनं आहेत, बॉक्साईट आहे, आयरन आहे, किंवा ह्या खाणी कुठं आहेत, किंवा नॅचरल गॅस आहे. आसाममध्ये आपण दिग्बोई नावाची खाण तेल विहीर बनवली किंवा शोधली. झारखंड, छत्तीसगड, जमशेदपूर, पश्चिम बंगाल, तिथं आपण खनिजाचे विविध खाणी तयार केलेले आहेत. बॉम्बे हायला नॅचरल गॅसची पहिली आपल्या तिथं एक नॅचरल गॅस मिळालेला आहे. मग आपले जे संसाधन आहेत त्याचा अभ्यास या विषयामध्ये केलेला आहे. आणि एनसीईआरटी म्हणजे तुमचा पाया मजबूत करते आणि त्या विषयाची अंडरस्टँडिंग, त्याचे समजण्याची डेप्थ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजते, म्हणून एनसीईआरटी आवश्यक आहे. याच्यामध्ये चॅप्टर बघितले, लँड जमीन, सॉइल माती, वॉटर पाणी, नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे आपल्या झाडांची उपलब्धता कोणती आहे, वाईल्ड लाईफ रिसोर्सेस मग जंगली प्राणी आणि त्यांचं जीवन, मिनरल खनिजे, पॉवर रिसोर्सेस, शक्ती संसाधने, ऍग्रिकल्चर भारत हा कृषी प्रधान देश आहे. ऍग्रिकल्चर म्हणजे शेती आणि हॉर्टिकल्चर मग त्याच्या संबंधित फळबागा असेल, विविध शेतींची आणि माहिती याच्यामध्ये येते. इंडस्ट्री, उद्योग आणि ह्युमन रिसोर्सेस म्हणजे मानवी संसाधन, या गोष्टी याच्यामध्ये मिक्स केल्या. देन द नेक्स्ट बुक इज रिलेटेड टू जिओग्राफी, पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र, सिव्हिक्स म्हणजे नागरिकशास्त्र या विषयाशी संदर्भात आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आम्ही म्हणजे आपण सर्व, देशप्रेमाची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपण सर्वांनी मिळून हे संविधान आपल्यासाठी बनवलेलं आहे, म्हणून वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमनली रिझर्व्ड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आपण हे संविधान आणि प्रतिज्ञेमध्ये हम भारत के लोक किंवा भारत मेरा देश आहे, ही जी वाक्य आहे तर आपल्याला देशाची एकता निर्माण व्हावी, सर्वांनी मिळून राहावे, एकमेकाला सहकार्य करावे, अशा संविधानामध्ये पहिली लाईन आहे. तर ह्याच्यामध्ये त्याची सुरुवात दिली रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट. बघा आपण हे जिओग्राफीचं पुस्तक आहे, हे बघा इथं आहे पॉलिटीचं एक, पॉलिटिकल अँड सोशल लाईफ. बघा पॉलिटिकल अँड सोशल लाईफ म्हणजेच राज्यशास्त्रामध्ये आपल्याला एक राज्यशास्त्र आणि सामाजिक जीवन काय दिलंय. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षपणा, धर्म आपापला वैयक्तिक पालन करत आपण धर्मनिरपेक्ष जपत आपल्या देशासाठी आपण काम केलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून राहिलं पाहिजे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान. अंडरस्टँडिंग ऑफ सेक्युलरिझम म्हणजे काय, पार्लमेंट अँड द मेकिंग ऑफ लॉ. पार्लमेंट म्हणजे संसदेचं काय काय भूमिका आहे, राज्यसभा काय करते, लोकसभा काय करते, द अप्पर हाऊस, लोअर हाऊस अँड द स्ट्रक्चर, त्यांची अरेंजमेंट कशी होती, ह्या साऱ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ज्युडिशरी, न्याय व्यवस्था, इट इज अ पिलर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचं किंवा डेमोक्रेसीचे एक स्तंभ आहे. अंडरस्टँडिंग द क्रिमिनल जस्टिस कशी, त्याची एक अंडरस्टँडिंग आहे, समज आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. सोशल जस्टिस अँड मार्जिनलाइज्ड, सामाजिक न्याय अँड मार्जिनलाइज्ड म्हणजे काय, जे शोषित घटक आहेत, जे म्हणजे वंचित घटक आहेत, त्या म्हणजे एक गरिबामधले जे लोक आहेत त्याला मार्जिनलाइज्ड, अशा सेक्शन बद्दल आपल्याला अभ्यास या विषयामध्ये करायचा आहे. त्यानंतर द पब्लिक फॅसिलिटीज, लॉ अँड सोशल जस्टिस, लोकांना उपलब्ध सुविधा आणि त्याच्या संबंधित फॅसिलिटीज
अशा गोष्टी आहेत. नेक्स्ट बुक इज रिलेटेड टू हिस्ट्री आवर पास्ट. बघा 7वीचं पुस्तक आहे आणि या विषयामध्ये आपल्याला इतिहासाबद्दलच्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि विविध मार्केटमध्ये विविध कलरफुल चांगले चांगले दर्जेदार पुस्तक अवेलेबल आहेत. पण एनसीईआरटी आपला पाया मजबूत करते. त्यामुळं IAS ची UPSC ची वेदर इट इज इन हिंदी मीडियम वेदर इट इज इन इंग्लिश मीडियम जरी कोणतीही असली तरी आपल्याकडे हा संदर्भ ग्रंथ अँड इट इज द गव्हर्नमेंट बुक दॅट इज वाय इट इज अ इम्पॉर्टंट ऑथेंटिक रेफरन्स. लक्षात घ्या, हा खूप माहिती संशोधन करून या पुस्तकाची निर्मिती केली. जो फॅक्ट आहे तो हा खात्रीशीर आहे. आता एनसीईआरटी म्हणजे काय बघा, ह्याच्यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे की नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. ही राष्ट्रीय परिषद आहे रिसर्च संशोधन करण्यासाठी आणि ट्रेनिंग देण्यासाठी. आता बघा हिस्ट्रीमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे. द ट्रेसिंग द चेंज थ्रू द 1000 इयर. विविध हजारो वर्षांची जी काय पाऊल खूण आहेत. न्यू किंग अँड किंगडम्स म्हणजे नवीन राजे आणि किंगडम त्यांचे साम्राज्य किंवा राज्य निर्माण झाले. त्यानंतर दिल्ली सल्तनत, मुघल एम्पायर, रूलर्स अँड बिल्डिंग्स. बघा विविध आर्किटेक्चर जे महत्वाचे आहे. टाउन्स म्हणजे शहरं आणि ट्रेडर्स, व्यापार कसा होता किंवा चायनापासून युरोपमधून भारतातून युरोप पर्यंत जाण्याचा जो सिल्क रूट होता ती पॉलिसी आज चायना वापरतात. वन बेल्ट वन रोड पॉलिसी, ओबोर पॉलिसी म्हणते त्याला. त्या आपल्या भारतातून सिल्क तिकडे जाऊन आणि त्या ठिकाणाहूनचं युरोपचं सिल्क इकडं युरोपमध्ये आणि चायनामध्ये असा व्यापार चालायचा. आणि युरोपमधून भारतात येण्यासाठी सुद्धा कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच तुर्किस्तान पासून एक पायी मार्ग होता. तो मार्ग बंद 1700-1700च्या आसपास 1400 मध्ये बंद झाला आणि त्यानंतर 1498 ला वास्को द गामा भारतामध्ये समुद्राच्या मार्गाने आला. ह्या सर्व इतिहासाच्या गोष्टी आपल्याला समजण्यासाठी ट्राइब्स आदिवासी, नॉमडॅक्स किंवा नॉमड्स म्हणजेच काय भटक्या जाती किंवा भटकी जी जमात होती ती सगळे आधी जे पृथ्वीवर जे लोक होते आपण सर्वजण ह्या भटक्या अवस्थेत राहत होतात त्यांना नॉमडॅक ट्राइब्स असं म्हटलं जातं. भटकी जमात किंवा भटकंती. द मेकिंग द रिजनल कल्चर आणि त्या ठिकाणी झालेले जे संस्कृती आहे ती विविध गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता बघा ह्या चाकापासून पहिल्यांदा आपण पाणी कसं वर आणायचं आणि पाण्याचा उपयोग करायचा एनसीईआरटी मध्ये दिलेले आहे. आता बघा मॅपिंग मध्ये ह्या UPSC ऑप्शनल या विषयामध्ये मुख्य परीक्षेमध्ये जो व्यक्ती ऑप्शनल हा विषय निवडतो UPSC साठी मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषय 500 मार्काला असतो. 250 मार्क फर्स्ट पेपर, 250 मार्क सेकंड पेपर. त्याच्यामध्ये हे ठिकाणं देतात आणि त्या ठिकाणाबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आपल्याला. आता बघा इथं सरस्वती, कारा, त्यानंतर हस्ती, दिल्ली विविध ठिकाणे आहेत. मग दिल्ली कुठे आहे 10 नंबरला. मग 10 नंबरच्या ठिकाणाबद्दल माहिती लिहायची आणि ते लोकेशन कुठं आहे हे पण विचारलं जातं. कुठल्या नदीच्या संदर्भात आहे, कुठल्या जवळ आहे असे प्रश्न विचारले जातात. द नेक्स्ट इज द फ्लक्च्युएटिंग फ्रंटियर. बघा हे इतिहासामधलं खूप प्रसिद्ध असं युद्ध आहे आणि ह्या युद्धाची जी बॉर्डर आहे ती कमी जास्त कशी होत चालली विविध राज्यांनी अटॅक केल्यापासून त्याचा हा नकाशा दिलाय आणि ह्या नकाशामध्ये आपल्याला तो टॉपिक कन्सेप्ट समजला जातो आणि क्लिअर होते. आता बघा ह्याच्यामध्ये कोणकोणते आहेत इकडे बघा. हे चहामन आहेत, त्यानंतर इकडे जे आहे ते पाला आहेत, हे जे आहे राजे राष्ट्रकूट आहेत, राष्ट्रकूट, पाल आणि चहामन किंवा गुज्जर प्रतिहार ह्या तिघांचे जे सारखं युद्ध चालायचं उत्तर भारतामध्ये आणि इथं दक्षिण भारतात आणि पूर्वेकडल्या उत्तर पूर्व भारतात. तर हा गुज्जर प्रतिहार, पाल आणि राष्ट्रकूट ह्यांचं युद्ध प्रसिद्ध आहे. अशा गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढे आहे द फ्लक्च्युएटिंग फ्रंटियर ऑफ द साऊथ. मग दक्षिणेकडील पण सध्या तसंच युद्ध चालत होतं त्या शतकामध्ये. बघा खाली होते चोला म्हणजे चोल साम्राज्य, इकडं कलिंग होतं आणि उत्तरेला काकातीय साम्राज्य. एक अल्लू अर्जुनचा एक चित्रपट आहे, मूवी आहे काकातीय, गोनागन्ना रेड्डी म्हणून आहे, त्याच्यामध्ये काकातीय साम्राज्य दाखवलेलं आहे. आणि इकडच्या बाजूला आहे चालुक्य, कदम. आता बदामी नावाचं एक म्हणजे दक्षिण महाराष्ट्राच्या खालच्या बाजूला कर्नाटकमध्ये एक बदामी नावाचं ते एक राज्य होतं. त्यानंतर कल्याणी महाराष्ट्रामध्ये, चालुक्य वरच्या बाजूला, चोला खालच्या बाजूला आणि कर्नाटकाकडे कलिंग हे एक युद्धभूमी होती. बघा चोल, चालुक्य आणि इकडं कदम असं ह्यांचं ही बॉर्डर म्हणजे सारखं आहे. हे काही दिवस बॉर्डर तिकडे न्यायचे, त्यांनी तिकडून लढाई केल्यानंतर साम्राज्य जिंकून ते काही जमीन हस्तगत करायचे. अशा विविध गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत.
आता बघा, द रूरल्स ऑफ दिल्ली शॉर्ट मध्ये दिलेलं आहे की, आणि ह्याच्यावर विविध एमसीक्यू विविध परीक्षेला आलेले आहेत. तर ह्याबद्दल आपण माहिती घेऊया. बघा, राजपूत डायनेस्टी पहिल्यांदा होती, त्यानंतर तुर्किश डायनेस्टी आली, खलजी डायनेस्टी, तुगलक डायनेस्टी, सय्यद डायनेस्टी, लोधी डायनेस्टी. वी कॅन लर्न इन धिस बुक एनसीईआरटी ऑल विथ कलरफुल अँड सिम्पल युजिंग टेक्निक्स अँड कन्सेप्ट. बघा, सोप्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला विषयाची अंडरस्टँडिंग होते. पूर्व आणि मुख्यमध्ये इतिहास विषय आहे, पण जो व्यक्ती एखादा विषय इतिहास, भूगोल, राज्य ऑप्शनल म्हणून निवडतो त्याला जास्त अभ्यास करावा लागतो. आवर पास्ट हा पुस्तक आहे 6वीचं. याच्यामध्ये सुद्धा नकाशे आणि विविध गोष्टी अंडरस्टँडिंग सहित चांगले मॅपिंग आणि कन्सेप्ट दिलेत. हरप्पा सिव्हिलायझेशन, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर ऑल एक्झामिनेशन. आता हा ऑप्शनल विषयाचं पुस्तक आहे. बघा, टॉपर मध्ये आपले 2015ला TN रावी मॅम आहेत, नंदिनी KR मॅडम आहेत, अनुदीप दुरशेट्टी सर आहेत, कनिष्क कटारिया, प्रदीप सिंग, शुभम कुमार, आणि त्यानंतर मग आताचे जे टॉपर आहेत ते आहे. असे सोशोलॉजीचं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये सोशोलॉजी म्हणजे काय, ऑप्शनल विषयासाठी हा पुस्तक मी विकत घेतलं होतं. सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्र, सोसायटी म्हणजे काय, टर्म्स, कॉन्सेप्ट, अंडरस्टँडिंग सोशल थिंकर, सामाजिक विचारवंत. छोट्या पुस्तकात चांगली डेफिनेशन दिलेली आहे. अंडरस्टँडिंग ऑफ द सोसायटी ही सोसायटी. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, अर्थशास्त्र या विषयाची तयारी करण्यासाठी GS 1, 2, 3, 4 हे पुस्तक महत्वाचं. 11 क्लास NCERT ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, अर्थशास्त्राची 11वीची हिंदीमध्ये पण आहे. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, हे छोटंच पुस्तक आहे. पूर्ण पुस्तक इकॉनॉमीचे वाचायची गरज नाही. एका पुस्तकामध्ये आपण डेव्हलपमेंट काय आहे ते समजू शकतात, आणि हे पुस्तक सर्व टॉपर्स रेफर करतात आणि सांगतात. आता या टॉपिकची जर आपण याच्यामध्ये पाहिली, बघा, पहिल्यांदा डेव्हलपमेंट ऑफ पॉलिसीज अँड एक्सपिरियन्स, इंडियन इकॉनॉमी अँड द इंडिपेंडन्स. स्वातंत्र्याच्या नंतर आपली अर्थव्यवस्था कशी होती आणि आपण कोणतं मॉडेल ऍक्सेप्ट केलं, मिक्सड इकॉनॉमी किंवा सोशल इकॉनॉमी, किंवा मग जे एक कॅपिटल इकॉनॉमी आहे, किंवा आपण त्याला काय म्हणते भांडवलवादी अर्थव्यवस्था, हे सगळं आपण मॉडेल याच्यामध्ये. इंडियन इकॉनॉमी 1950 ते 90, त्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्म्स, आर्थिक जे आपले बदल केले, सुधारणा केल्या त्याच्यामध्ये. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर काय, आपल्याकडे जे मूलभूत सुविधा काय काय आहेत, रस्ते, रोड, वाहतूक, बिल्डिंग्स, किंवा रुरल डेव्हलपमेंट, एक ग्रामीण विकास काय आहे. ह्युमन कॅपिटल, मानवी संसाधन काय आहेत. एन्व्हायरमेंट अँड देअर डेव्हलपमेंट, पर्यावरणाचं संतुलन साधून आपल्याला कसं इकॉनॉमीचं डेव्हलपमेंट करता येईल, किंवा पर्यावरणपूरक किंवा इको फ्रेंडली डेव्हलपमेंट कशी करता येईल, ह्या सध्या जगामध्ये सध्या भर आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पार्ट 4A आर्टिकल 51A. बघा, फंडामेंटल ड्युटी इन आवर कॉन्स्टिट्यूशन जस्ट दे सेड. बघा, त्यांना असं वाटलं की नागरिक आपले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळे फॉलो करतील, ड्युटीज आहे, कर्तव्यच आहे, अनुपालन करतील. पण तसं न झाल्यामुळं आपल्याला ड्युटीज म्हणजे आपल्याला हक्कासोबत काही कर्तव्याचं पालन करायचंय, असं याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये थोडंसं पुन्हा आर्टिकल ऍड केलेलं आहे. आणि कोणत्या भागामध्ये आहेत, तर भाग 4 आणि त्यांचा कोणता A, भाग 4A, आणि कलम आहे 51A. आपल्याला विविध प्रकारचे आपल्याला 11 कर्तव्य दिलेले आहेत, ते आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, तर यामध्ये सोप्या डेफिनेशन सहित आपल्याला इकॉनॉमीचे दिलेले आहेत, आणि याच्यावर आपल्याला निबंध लिहायचा आहे. याच्यामध्ये GS पेपर 3, फर्स्ट इज हिस्ट्री जिओग्राफी, सेकंड इज पॉलिटी, थर्ड इज इकॉनॉमिक डायव्हर्सिटी, विविधता अँड सायन्स अँड टेक अँड एन्व्हायरमेंट, असे इंटरनल सिक्युरिटी, असे GS पेपर 3 कंपल्सरी पेपर आहेत. त्याच्यामध्ये NCERT वापरायची आहे. आता सर्वात महत्वाचं आहे की UPSCचा पेपर कसा लिहिला जातो. हे बघा, आन्सर स्टेट ऑफ UPSC बुकलेट, अशी एक UPSCची बुकलेट असते. हे मी दिल्लीला असताना त्या ठिकाणी घेतले 2015ला. आता ही माझी जिओग्राफीची बुकलेट आहे. हो का, या ठिकाणी पण आपल्याला काही लिहायचं नाही, मार्जिन सोडायची, इथं बी काही लिहायचं नाही. फॉर प्रॅक्टिस यूज ओनली, सिर्फ अभ्यास केले, डोंट राईट हिअर, इथं लिहायचं नाही, आणि खालच्या बाजूला फक्त मधल्या रेषेमध्ये लिहायचंय. इकडे गेल्यानंतर मार्क कटतात. ही आहे UPSCची बुकलेट. बघा, आफ्रिका खंडाचा मॅप कसा काढायचा हे आम्ही त्यावेळेस तिकडे दिल्लीमध्ये शिकलेले आहोत. हे बघा, हे आफ्रिका खंड आहे विविध. ह्याच्यामध्ये मग कुठले पठार आहेत, हे बघा, टानांजी किंवा ही जी व्हिक्टोरिया लेक कुठं आहे, त्यानंतर नाईल नदी कशी वाहते, नमिबियन प्लॅटो कुठे आहे इथं, अशा विविध गोष्टी आपल्याला ह्या मॅपच्या थ्रू शिकाव्याच लागतात. मॅप ड्रॉ करावा लागतो. हे बघा, ही मॅप तिथं काढलेला आहे.
खूप चांगल्या पद्धतीनं जगाचा मॅप काढलेला आहे. तर लक्षात घ्या, कोऱ्या पेजाने हे काही युपीएससीची बुकलेट आहे मित्रांनो. आपण अशी बुकलेट स्वतः बनवू शकतात आणि सराव पेपर करू शकतात. त्यानंतर ही बी एक दुसऱ्या प्रकाराची एक युपीएससीची बुकलेट आहे. बघा क्वेश्चन नंबर साठी येतात आणि इकडं इस भाग में कुछ न लिखे, डोंट राईट एनिथिंग इन दिस पार्ट. यामध्ये उत्तराचे 5 शब्द बसतात. 1, 2 आणि 3 टप्प्यामध्ये आपल्याला ह्याचं उत्तर युपीएससीचं लिहायचं आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर कुठलाही विद्यार्थी घरी बसून तयारी करून आजच्या या कम्युनिकेशन स्किलचा या व्हिडिओचा वापर करून आपण चांगली माहिती मिळवू शकतात. 2 GB 1.5 GB जी नेट आहे ते चांगल्या उपयोगासाठी आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांना, मोठ्या मुलांना, छोट्या मुलांना ह्याची आता जर माहिती मिळाली तर आपण चांगलं स्वप्न ड्रीम अचीव करू शकतात. आणि विद्यार्थ्यांना IAS आणि IPS बनायचे मोठे स्वप्न जे आहेत तर आपण 9वी 10वी पासून त्यांना तयार केलं पाहिजे. हे टोटल डिपेंड ऑन देअर पॅरेंट्स. त्यांच्या आई वडिलांवर या गोष्टी अवलंबून आहेत, त्यांच्या मोठ्या बंधू भगिनीवर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आता बघा, आम्ही इथं दिल्लीहून परत आल्यानंतर अशा स्पायरल बाइंडिंग करून एक रिम विकत घेतली. झेरॉक्स पेजेसचं बंडल ज्याला म्हटलं जातं, ती रिम विकत घेतल्यानंतर असं पंच करून त्याला स्पायरल बनवून अशी वही बनवलेली आहे. त्यानंतर ह्या नोटबुकवर आपण सराव करू शकतात. बघा, ही पूर्ण ब्लँक पेज आहेत. आपण याच्यावर वह्या बनवून अशा रेषा मारून किंवा रेषा न मारता सराव करायचा आणि काही उत्तर लिहित असताना त्याचा आपण बॉर्डर तयार करून इथं उत्तर पत्रिकेचा आपण सराव करू शकतात. अशा प्रकारे आपण युपीएससीची वही बनवू शकतात. हे बघा, इथं मी काढलेल्या नोट्स आहेत, विविध विषयाच्या नोट्स आहेत. आणि आता बघा, माझ्या दिल्लीमधली काही उत्तर पत्रिका वह्या दाखवतो. हे बघा, ही इंटरनल सिक्युरिटी GS पेपर 3 इकॉनॉमी पेपर, त्याच्यामध्ये हा विषय आहे सिक्युरिटी. भारताची जी अंतर्गत सुरक्षा कशी असली पाहिजे त्याच्याशी संबंधित ही एक वही बनवली होती. 27/8/2015. बघा, ऑगस्ट महिन्याच्या 27 तारखेची ही वही आहे, इंटरनल सिक्युरिटी. मग बघा, कानून व्यवस्था काय आहे आपली, लोकव्यवस्था काय आहे, अशा विविध विषयाचे अभ्यास. नक्षलवाद काय आहे, मिलिटन्सी म्हणजे उग्रवाद काय आहे, इन्सर्जन्सी म्हणजे विप्लववाद काय आहे, हिंदी मधली ही आहे नोटबुक. त्याच्याशी संबंधित आम्हाला मनीष गौतम नावाचे सर होते ALS मध्ये, इन्स्टिट्यूट मध्ये, मुखर्जीनगरला. मग सलवा जुलूम नावाचं एक आंदोलन होतं. मग ते आंदोलन काय होतं, अशा विविध गोष्टीची. बघा, आता हे 1/9/2015 म्हणजे 1 सप्टेंबर 2015 ची ही नोटबुक आहे माझी. हे अशा माझं अक्षर होतं हिंदी मीडियमला सुरुवातीला घेतलेलं. मग त्यानंतर विप्लवमध्ये उत्तर पूर्व भारतामध्ये विविध असे गट आहेत, त्या गटांची नाव आहेत NSCN. विविध गोष्टी आहेत, उल्फा. त्यानंतर NSCN IM म्हणजे आयझॅक म्युआ नावाचा एक क्रांतिकारक होता किंवा ते एक नेता होता, त्यांनी हे फुटीरतावादी गट स्थापन केलेले. आता उत्तर पूर्व भारत म्हणून हे आपण बनवले. ह्या इकडच्या भागाला चिकन नेक म्हटलं जातं. म्हणजे ह्या इथं आपल्या भारताला सुरक्षेची खूप गरज आहे. जर आपण सुरक्षा घेऊन तिथं आपला पूर्ण भाग, ह्याला चिकन नेक म्हणजे कोंबडीचं मान म्हटलं जातं. इथं जर आपला भाग आपण समजा इथं सुरक्षा कमी केली तर एवढ्या मोठ्या जमिनीकडे जायला आपण थोडस दूर होऊ शकतात. म्हणून खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि खूप संवेदनशील. इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह झोन फॉर इंडिया. बघा, युपीएससी संदर्भात हे दिलेलं आहे. ही बुकलेट आहे. तर दाखवण्याचं एवढंच आहे की प्रयत्न केल्यानंतर इंटरनल सिक्युरिटी सारखा विषय आपण कव्हर करू शकतात आणि एक चांगल्या मार्गदर्शकाची खूप गरज आहे ह्या परीक्षेसाठी. गायडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. बघा, माझे 2 वर्ष 15 तास 16 तास 17 तास अभ्यास करून हार्डवर्क खूप झालं. विविध विषयांची पुस्तकं वाचली, पण एक रॉंग डायरेक्शन थोडासा अभ्यास झाल्यामुळं आपला रिझल्ट आलेला नाही. आणि आणखीन पुढं आता विद्यार्थ्यांना दिल्लीला जे जाणं होत नाही त्यांच्यासाठी रात्रंदिवस मार्गदर्शन सुरू आहे. त्यांच्या दिल्लीला न जाण्यामुळे त्यांना IAS आपल्या ग्रामीण भागातून IPS किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस, विदेशामध्ये राजदूत म्हणून आपल्या देशाचं नेतृत्व करता यावं म्हणून हे AS अकॅडमी सुरू केलेली आहे. आणि होळमध्ये खूप उत्कृष्ट असं ग्रंथालय, NCERT हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम असे पूर्ण दर्जेदार स्टँडर्ड बुक्स अँड नोटबुक अवेलेबल आहेत. तरी मित्रांनो, हे फ्री क्लासेस सिरीज असल्यामुळं तुमच्या सहकार्याची गरज आहे, म्हणून व्हिडिओ जास्त शेअर करा. अजमेर शेख IAS अकॅडमी, AS अकॅडमीला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच करा. आणि UPSC संदर्भात जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. जय हिंद, जय भारत.